आणि यापुढची बातमी नाशिकमधून आहे। आदिवासी शेतकरी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेऊन किसान लॉंग मार्च काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन धडकला। शेकडो किलोमीटर्सची पायपीट केल्यानंतर 7 ते 8 हजार आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आणि रात्र रस्त्यावरच काढली। सरकार आमची फसवणूक करत असून वारंवार रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते। आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही इथून हटणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, कामगार मजूर यासोबतच वन जमिनींचे प्रश्न घेऊन, या मागण्या घेऊन लाल वादळ जे आहे ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले आहेत। शेकडो किलोमीटरची पायपीट करत हे सर्व आंदोलक जे आहेत ते नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून इथे काल पोहोचले होते आणि आपण जर बघितलं तर त्यांनी रस्त्यावरच रात्र ही झोपून काढलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावरच खरं तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते मुक्कामी आहेत। मामा कुठले तुम्ही? पेटून आलो। काय रात्र आता कशी होती, झोप लागली काय? हा, काची झोप लागले, पण मग ते आम्हाला ते काही जरी झालं तरी 8 दिवसाचा आम्ही शेदा पाणी घेऊन आलोय आणि आम्ही अजूनही किती दिवस राहू शकतो। काय विषय, काय मागण्या आता? आमचे बरेच 7-8 मागण्या आहेत शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी। सगळेच आमचे पोटाचे प्रश्न आहेत, ते होऊन नाही राहिले। आमचे जमिनींचे प्रश्न आहेत, त्याचे सातबारे होऊन नाही राहिले। त्याच्यामुळं आमच्या बऱ्याच अडचणी आहेत। मागण्या निघेल की नाही याबाबत यांच्या मनामध्ये अनेक अजून प्रश्न देखील आहेत। सोबत आम्ही 7 दिवसांचा शिदा हा देखील घेऊन आलेलो आहोत। आम्ही आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा खरं तर त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे। आता सरकार या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये किंवा त्यांच्या मागण्यांबाबत कसं विचार करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।